दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। वैभव नायकवडींचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही। गौरव नायकवडी। वाळव्यात 11 दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू। हुतात्मा साखर कारखान्यात सुरू असलेली वैभव नायकवडी यांची एकाधिकारशाही आणि 15 वर्षापासूनचा आर्थिक गैरव्यवहार आता सहन केला जाणार नाही। कोणत्याही थराला जावे लागेल तरी चालेल, पण वैभव नायकवडी यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक इशारा गौरव नायकवडी यांनी दिला। हुतात्मा कारखान्याच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी गेल्या 11 दिवसांपासून सभासद आणि शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे। किरण नायकवडी, गौरव नायकवडी आणि केदार नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात कारखान्याचे 15 संचालकही सहभागी झाले आहेत। वैभव नायकवडी यांनी कारखाना चालवताना उपाध्यक्ष, संचालक आणि अधिकाऱ्यांना कवडीचीही किंमत दिली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। गौरव नायकवडी पुढे म्हणाले की आम्ही कारखाना सुरू राहावा यासाठी प्रयत्नशील आहोत, म्हणूनच कारखान्यातील अंतर्गत कामे आणि डिस्टिलरी सुरू केली आहे। मात्र अध्यक्ष यातही अडथळे आणत आहेत। आता यापुढे उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे कामकाज चालवले जाईल। ज्येष्ठ नेते किरण नायकवडी यांनी वैभव नायकवडी यांच्यावर टीका करताना सांगितलं की त्यांनी सर्वांची चेष्टा चालवली असून त्यांचा विश्वास गमावला आहे। आंदोलकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अध्यक्षांनी आता सर्वसामान्यांची ऐकण्याची क्षमताही गमावली आहे। त्यामुळे आता संचालकांनीच ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे। यावेळी बोलताना उमेश घोरपडे यांनी अध्यक्षांच्या भूमिकेवर सडकून टीका केली। आज वैभव नायकवडी कारखान्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रांगेत उभे असल्याचे समजते। मात्र गेल्या 11 दिवसापासून दारात बसलेल्या आपल्या शेतकऱ्यांची भेट घेण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही। ते इतके निर्दयी झाले आहेत की त्यांना लोकांच्या भाकरीच्या प्रश्नांचे काहीच वाटेनासे झाले आहे, असे घोरपडे म्हणाले। वैभव नायकवडी यांच्या वेळकाढूपणामुळे सभासदांची फसवणूक होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली असून राजीनाम्याच्या मागणीवर सर्व आंदोलक ठाम आहेत।